41 प्रमेयचे लक्षण व सिद्धी। या 6 प्रमाणांपैकी कोणत्याही एका प्रमाणापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानास प्रमा म्हणतात। प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी। या प्रमाणापासून जे ज्ञान होते त्याला कोणतं ज्ञान? प्रमाज्ञान। प्रमाणापासून अप्रमा। त्या प्रमेयचे जे कारण अर्थात असाधारण कारण ते प्रमाण। स्मृती ज्ञानास प्रमात्व कसे येत नाही हे कळण्याकरिता इतके विस्तारपूर्वक सांगितले आहे। प्रमाणाचा काय सांगितलं? विचार सांगितला। लक्षण बरोबर जुळलं पाहिजे। लक्षण जर बरोबर जुळलं नाही अपरोक्ष ज्ञान होत नाही। पण प्रमेयचे जर कारण असं जर म्हटलं तर स्मृती ज्ञानावर व्यक्ती जाते। कारण स्मृती ज्ञान कोणा प्रमाणापासून होते? एक अपरोक्ष ज्ञान, दुसरं परोक्ष ज्ञान। अपरोक्ष ज्ञानामध्ये वृत्तीचा संबंध असतो, परोक्ष ज्ञानात वृत्तीचा काय संबंध नसतो, विशेष। स्मृती ज्ञानामध्ये तिथे वृत्तीचा संबंध, वृत्तीचा काय नसतो, संबंध नसतो, विषय। आणि हे आहे ना ईश्वर ज्ञान, स्मृती ज्ञान। स्मृती ज्ञान संस्कार काही प्रमाण नाही, म्हणून स्मृती ज्ञान काय नाही, प्रमाण आहे। आता प्रमेयचे लक्षण सांगतो। स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा। एवढंच लक्षण केलं, कोणतं? अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? प्रमा। तर ते काय स्मृतीवरती म्हणून दोष येऊ नये म्हणून स्मृतीहून भिन्न म्हणजे स्मृती ज्ञान प्रमाण आहे। स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारे जे ज्ञान त्याला काय म्हणायचं? प्रमाण ज्ञान। स्मृतीहून भिन्न काय सांगितलं? अतिव्याप्ती होते। कारण स्मृती सुद्धा अबाधित अर्थाला विषय, हो, अबाधित अर्थ आहे का नाही? प्रमाणे सुद्धा अबाधित अर्थाला काय विषय। केलेलं लक्षण कोणावर जाईल? स्मृतीवर। स्मृतीहून भिन्न अबाधित अर्थाला विषय करणारा जे ज्ञान त्याला म्हणायचं प्रमा। पुढे स्मृती ज्ञान प्रमा नाही, कारण प्रमा प्रमात्याचे आश्रित असते आणि स्मृती प्रमात्याचे आश्रित नाही, साक्षी चैतन्याचे आश्रित आहे। परमात्म्याच्या आश्रित म्हणजे जीवाच्या आश्रित, आणि साक्षीच्या आश्रित म्हणजे ईश्वराच्या आश्रित। परमात्म्याच्या आश्रित म्हणजे जीवाच्या आश्रित, आलं का? आणि साक्षी आश्रित म्हणजे ईश्वराच्या आश्रित। दोघांना फरक दाखवायचा, काय दाखवायचा? पुढे या ठिकाणी खाली दिलेले कोष्टकाचा विचार करून ज्ञानाचे भेद लक्षात आणावे, म्हणजे प्रमा ज्ञानाबद्दल चाललेल्या व्याख्यानात गैरसमज किंवा घोटाळा होणार नाही। अगोदर हे लक्षात ठेवले पाहिजे की चैतन्याशिवाय ज्ञान हे कोणत्याही पदार्थात नाही। चैतन्य साखरेशिवाय गोडी हे कोणत्याही पदार्थामध्ये नाही। जिथं जिथं गोडी होते ते गोडी कोणाची आहे? जसं ज्ञान चैतन्याशिवाय ज्ञान कुठेही नाही। जिथं जिथं ज्ञान होते तिथं तिथं ब्रह्माचंच काय होते? आत्माच किम स्वरूप आहे, मला गेलं ना। आनंद स्वरूप कोण आहे? आत्माच। आत्माचा गेला नाही, त्यात तरंगात गेला ना। विषयात जरी आनंद प्रतीत होत असला तरी तो आनंद विषयाचा नसून कोणाचा? आत्म्याचा। त्यावरून काय सिद्ध होते की आत्माच किम स्वरूप आहे, जिथे जिथे आनंद होतो आनंद कोणाचा? आत्मा ज्ञान स्वरूप आहे। जिथे जिथे ज्ञान होते ज्ञान कोणाचं? चैतन्याचे। सर्व ज्ञान साक्षीचेच आहे, परंतु व्यवहारात काही घटादी पदार्थांची ज्ञाने खरी व काही रज्जू सर्पादी पदार्थांची ज्ञाने खोटी असे मानतात। त्या व्यवहारास अनुसरूनच
शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रीय शब्दांचे उपयोग केले आहेत. काही सगळं ज्ञान बाधित होते. काय होते? रज्जू सर्पाचं ज्ञान काय होतं? बाधित. दोरीचं ज्ञान झालं की सर्पाचं काय होतं? बाधित. त्याला काय म्हणायचं? अप्रमा. काय म्हणायचं? अप्रमा. आणि त्याच्यामध्ये अयथार्थ अप्रमा. कोणती? अयथार्थ. प्रमाणापासून होत नाही रज्जू सर्पाचं. पुन्हा आणखी त्याला बाधित अर्थाला विषय करत नाही. दोरीचं ज्ञान झालं तर सर्पाचं ज्ञान काय होते? बाधित होते. पण त्याला काय म्हणायचं? अयथार्थ अप्रमा. अप्रमा. अप्रमा का म्हणायचं? कोणत्या प्रमाणापासून? कोणत्याच नाही. कोणत्याच प्रमाणापासून नाही, पण झालेलं आहे म्हणून काय म्हणायचं? अप्रमा. आणि बाद होते म्हणून अयथार्थ. अयथार्थ. काय म्हणायचं? अयथार्थ. पुढे एक प्रमाणापासून उत्पन्न होणारे ज्ञान. दोन अप्रमा, यात दोन पोटभेद आहेत. एक यथार्थ प्रमा, दोन अयथार्थ अप्रमा. प्रमाणापासून जे ज्ञान होते त्याला कोणतं ज्ञान? प्रमाज्ञान. त्या प्रमाणामध्ये पुन्हा दोन प्रकार, यथार्थ आणि अयथार्थ. बाधित अर्थाला विषय करीत असेल तर अयथार्थ. अयथार्थ. आणि अबाधित अर्थाला विषय करीत असेल तर यथार्थ. यथार्थ. पुढे एक यथार्थ अप्रमा म्हणजे जे ज्ञान व्यवहारात अबाधित असते परंतु प्रमाणापासून उत्पन्न झालेले नसते ते यथार्थ अप्रमा. जे ज्ञान कसं आहे? अबाधित अर्थाला विषय करते. स्मृती ज्ञान अबाधित अर्थाला काय करते? प्रमाणापासून पुढे झाला. नंतर काय म्हणायचं? अयथार्थ. यथार्थ अप्रमा. स्मृती काही संस्कार काही प्रमाण आहे का? नाही. स्मृती ज्ञान कोणापासून होते? संस्कारापासून. संस्कार प्रमाण आहे का? नाही. ज्ञान होते याची वाट काय? अबाधित अर्थाला काय करते? विषय करते. प्रमा आहे पण काय आहे? यथार्थ आहे. यथार्थ प्रमा. नाही का? तुमचे स्मृती ज्ञानाला कारण कोण? प्रमाण आहे का? संस्कार आहे? संस्कार आहे. मग त्याला म्हणायचं अप्रमा. स्मृती ज्ञान कसं आहे? अप्रमा. पण खरं आहे ना? यथार्थ. यथार्थ खरं आहे. यथार्थ आहे की नाही? अबाधित अर्थाला काय करते? विषय करते. मग त्याला काय म्हणते? यथार्थ अप्रमा. पुढे दोन उदाहरणार्थ सुखदुःख, स्मृतिज्ञान व ईश्वर ज्ञान. हे सगळे कशामध्ये? यथार्थ अप्रमा. यथार्थ अप्रमा. पुढे दोन अयथार्थ अप्रमा. जे ज्ञान व्यवहारात बाधित असते ते अयथार्थ अप्रमा. बरोबर आहे. बाद होत असेल तर अयथार्थ. बाद होत नसेल तर यथार्थ. उदाहरणार्थ रज्जू सर्प. नुसती स्मृतीच प्रमात्याचे आश्रित नसते असे नाही, तर भ्रांती आणि संशय ही सुद्धा प्रमात्याचे आश्रित नसून साक्षीचे आश्रित आणि अविद्या वृत्तीरूप असतात, अंतःकरण वृत्तीरूप नसतात. प्रमाणजन्य अंतःकरण वृत्तीरूप जे ज्ञान ते प्रमात्याचे आश्रित असते. प्रमात्याचे आश्रित असते. दोन थोडे झाले त्याच्यामध्ये. एक प्रमाता आश्रित आणि साक्षी. पुढे स्मृती ज्ञान अंतःकरण वृत्तीरूप आहे परंतु प्रमाणजन्य नाही म्हणून प्रमात्याचे आश्रित नाही. कोणता स्मृती ज्ञान? हे काही अबाधित अर्थाला विषय करते. कोणाच्या आश्रित आहे? प्रमात्याच्या आश्रित आहे. नाही, साक्षीच्या आश्रित आहे. कोणाच्या आश्रित नाही? प्रमात्याच्या आश्रित आहे. पण प्रमाणापासून होत नाही. कोणापासून? प्रमाणापासून. कारण वेदांत शास्त्रामध्ये 7 प्रमाण मानले. अजून काही दुसऱ्या भक्तीमध्ये 7वं प्रमाण आलेलं नाही. 6 प्रमाणावर सगळे ज्ञान किती प्रमाणाने होते आपल्याला नाही का? 6 प्रमाण मानावं लागते ना. रात्री जेवण जेवत नाही तर, दिवसा जेवत नाही तर रात्री जेवत त्यांनी सांगितलं तुम्हाला मी रात्री जेवत नाही. मग तुम्हाला कसं कळालं? अर्थापत्ती केली. पुष्ट आहे जे अर्थ. ज्ञान झाल्यानंतर घटानं सांगितलं का मी इथे नाही.
मग तुम्हाला ज्ञान झालं अभाव. पंचप्रमाणाने अनुपलब्धी सहाही प्रमाणाने काय होते ज्ञान प्रमाण ज्ञान होते. मग याचा पाठ केला नाही 50 पैकी तर 45 मार्क आहे. उद्या काय केलं नाही 45 मार्क मिळाले कधी तुमच्या वर्गाचा नाही सांगतो दुसऱ्या वर्गाचा सांगतो. मला काय का परत चाललं ते विठ्ठल बाबुली होती पण माहिती नाही ते झटकन ओळखायचे. म्हणजे तुला आलेल्या परीक्षेमध्ये बघा म्हणून दाखवतो का नाही म्हणला मग चालू ना त्याला ते कळत होते. परीक्षा घ्यायची मध्ये त्याला माहिती नेहमीच्या वर्गाची काय करायचं तुमचा वर्ग नाही बाकीच्या वर्गात ती कथा सांगतो. आहे ना म्हणजे हे सांगतात मला पाठांतराला वर्ग असतो ना कशाचा काही मार्गाची काही विद्यार्थ्याची पाठांतराच्या वर्गाला किती उपस्थिती असते थोडी ती 32 दिवस चांगला चौथ्याने उपक्रम चांगला ठेवला बघा. आतापासून नाही पुढे बसून नाही संस्थाही पाठ करून घेतले काय करून करतात लाजीरवान आहे काय अरे आपण पाठ करायचं आणि दुसऱ्याने काय करून घ्यायचं दुसऱ्याने म्हणून घ्यायचं म्हणूनच पाठ करायचं का पाठ करणं आपला काय कर्तव्य. दुसरा करून घेतो मग स्वतः तुमचा अध्याय पाठ करून घेतो म्हणूनच पाठ करायचं असते का मग आपल्या आनंदा करता कोणा करता हा अर्थ सांगायला माणसाची काय गोबीचा अर्थ सांगण्याकरता माणसाची काय जरूरत आहे. पाठ म्हणून घेण्याकरता जरूरत आहे का पण तरी काय काही का ना त्याच्याकडून काय करून घेतो हा संत देण्याकरता दुसऱ्याची काय गरज आहे. आपल्या गाथा पाठ करतात त्याला काय म्हणून घेतो का लोक मग कोणाच्या बुद्धीने करतात स्वतःच्या बुद्धीने त्यांना काय गाथा म्हणून घेतात सर म्हणजे काय ज्ञानेश्वरी पाठ करणारे एकच अध्यायातली करत होता मग काय ज्ञानेश्वरी म्हणून घेणार आहे कोणी तरी पण संस्थेचे उपकार म्हणा लागते आपल्याकडून पाठ काय करतात जाऊ द्या आपला तुमच्या वर्गाचा नाही सांगितलं काही पाठ दुसऱ्या वर्षाचं आहे तुमच्या वर्षाचं काय सगळ्या 50 पैकी 55 मार्क मिळून अर्थात प्रमा ही नाही याकरिता वरील प्रमेचे लक्षणात स्मृतीहून भिन्न असे पद घातले आहे. रात्री आपली नावाचा दोष वगैरे बरोबर स्मृतीहून भिन्न हे पद काय केलं लक्षणामध्ये काय केलं घातलं पुढे 42 परिच्छेद क्रमांक 42 प्रमेचे पूर्व पक्षीच्या मताने दुसरे लक्षण. शिष्य म्हणतो भ्रांती आणि संशय ही ज्ञाने बाधित होतात म्हणून त्यास साक्ष्याश्रित म्हणणे योग्य आहे. पण स्मृतिज्ञान हे अबाधित आहे म्हणजे व्यवहारात स्मृतिज्ञान खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. संशय भ्रांती विज्ञान काय होत असतात बाधित होत स्मृतिज्ञान काय होत नाही बाधित होत. आता म्हणून स्मृतिज्ञानाला साक्षी आश्रयात म्हणावे काय असा प्रश्न आहे. पण कोणाच्या आश्रित साक्षी परमात्मा आश्रित म्हणजे जीवाचे आश्रित आणि साक्षी आश्रित म्हणजे चैतन्याचे आश्रित. तर स्मृतिज्ञान अबाधित आहे तर फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा असे लक्षण करून स्मृतीस प्रमा म्हणण्यास काय चिंता आहे. शंका आहे स्मृतीहून भिन्न पद घालण्याची आवश्यकता नाही असं म्हणा त्याच्याकडे कारण स्मृती सुद्धा अबाधित अर्थाला काय विषय करते आणि परमात्म्याने अबाधित अर्थाला काय विषय करते त्याला लक्षण म्हणावं गेलं स्मृतीवर म्हणून स्मृती ज्ञानाहून भिन्न पुनर्भिन्न स्मृतीहून ज्ञानाहून म्हणून आपल्या नावाचा काय येत नाही दोष
श्री गुरु म्हणतात स्मृती ज्ञान अबाधित आहे हे खरे, पण स्मृती आणि ज्ञान हे एक अर्थवाचित शब्द आहेत. स्मृती म्हणजे ज्ञान, ज्ञान म्हणजे काय करे. स्मृतीसाठी ते ज्ञानाचं आहे की नाही, काय आहे ज्ञानाचं त्याच्यामध्ये भेद मानण्याचं काय नाही. गरज नाही. साखर म्हणजे गोडी म्हणजे साखर, साखर म्हणजे भेद मानण्याचं काय नाही. साखर म्हणून गोडी भेद नाही का, म्हणून भेद मानण्याचं काय नाही. गरज नाही. पुढे हे दोन शब्द कार्यकारण भावाचे वाचक नाहीत. प्रत्येक प्रमाद ज्ञानास निरनिराळे प्रमाण कारण आहे. एक प्रत्यक्ष प्रमेस प्रत्यक्ष प्रमाण, प्रत्यक्षापासून प्रत्यक्ष प्रमाण, अनुमानपासून अनुमान, अनुमिती, शब्दापासून शाब्दिक प्रमाण, पुढे उपमान, उपमिती प्रमाण, पुढे अर्थाप्रमाण, अनुपलब्धी प्रमाण. आपापल्या प्रमाणापासून याची काय होते ज्ञान होतं. पुढे प्रत्यक्ष प्रमेस प्रत्यक्ष प्रमाण, अनुमिती प्रमेस अनुमान प्रमाण, शाब्दी प्रमेस शब्द प्रमाण, उपमिती प्रमेस उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमेस अर्थापत्ती प्रमाण आणि अभाव प्रमेस अनुपलब्धी प्रमाण ही जशी प्रत्येक प्रमेस निराळी प्रमाणे कारण आहेत, त्याप्रमाणे स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण कारण नाही. काय का स्मृती ज्ञानापासून प्रत्यक्षापासून स्मृती होते का, अनुमानापासून स्मृती होते का, कोणत्याच प्रमाणापासून श्रुती होत नाही. आणि संस्कारापासून संस्कार प्रमाण मानलेलं नाही. मग स्मृती ज्ञानाला प्रमाण म्हणता येत नाही. पुढे फक्त संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते आणि संस्कार तर कोणत्याही प्रमाणात येत नाहीत. आणि प्रमाणजन्य ज्ञानासच प्रमा म्हणावे. बाबा स्मृतीला ज्ञानाला प्रमा म्हणा याचा विषय चाललेला आहे. काही कार्यकरण नाही पण भाषा घ्यायचं कोणाचं उपमान. मग स्मृती ज्ञानाला कशा करता विषय चालले. स्मृती ज्ञानाला प्रमा का म्हणू नये हे प्रकारचा नाही. कारण ते सुद्धा अबाधित अर्थाला काय करते विषय करते. म्हणून त्याला स्मृती वाटला ज्ञान का म्हणू नये. मला एक बात आहे त्याला एकच उत्तर आहे ते कोणत्याही प्रमाणापासून होत नाही. प्रमाण किती आहे 6. त्याच्या स्मृती ज्ञान कोणापासून होते आता वाटले ना कोणापासून तरी होते नाही. म्हणून स्मृती ज्ञानाला प्रमा ज्ञान म्हणता येत. मग कोणतं ज्ञान अप्रमा असून अबाधित अर्थाला काय करते विषय म्हणजे यथार्थ अप्रमा, अप्रमा. आणि राज्य सर्प वगैरे कसे आहे हे सगळे अयथार्थ यथार्थ अप्रमा, कंदोरीचं ज्ञान झालं सर्पाचा काय होतो बाद, म्हणून आता यथार्थ पुढे म्हणून त्याच्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान प्रमाण नव्हे असे म्हणणे प्राप्त आहे. भ्रांती आणि संशय यास कोणीच अंतःकरणाचे आश्रित मानित नाही. स्मृतीबद्दल मात्र मतभेद आहे. पण स्मृतीस प्रमाज्ञान का म्हणू नये याचे कारण आताच सांगितले. याकरिता स्मृतीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणात कमी करून फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा असे लक्षण करणे बरोबर नाही. लक्षणामध्ये कोणतं पद घातलं पाहिजे. स्मृती भिन्न, स्मृती भिन्न जर हे लक्षण घातलं नाही तर अबाधित अर्थाला विषय करणारे ज्ञान प्रमा हे लक्षण होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही. स्मृती अबाधित अर्थाला विषय करते एवढ्यावरून त्याला प्रमा म्हणता येत नाही. कोणापासून झालं पाहिजे प्रमाणापासून. अबाधित अर्थाला विषय स्मृती करते मग प्रमा म्हणायचं. कारण कोणत्या प्रमाणापासून होते कोणते त्याला पाहिजे प्रमाण प्रमाण पाहिजे. पुढे म्हणून स्मृती ज्ञान प्रमाण नाही ते साक्षीचेच ज्ञान आहे. वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनीही स्मृती ज्ञान साक्षीच्या आश्रितच ठरविले आहे. आपली गोष्ट सांगून एखादा भंडारा असतो किंवा जेवण असते
पण त्याच्यामध्ये पाठवणारा कोणतरी असतो दारावरती कोणतरी करायचं. पण त्याच्यामध्ये मग काय पाठवले पावत्या देतात ज्याच्याजवळ पावती असेल त्याला त्याला सोडायचं बाकी त्याला टोकन येतात. फक्त विचारतो पावती दाखवा चालू नका. आणि एखाद्याच्या जवळ काय नसेल पावती नाही मलाही सोडा पावती आहे का त्याप्रमाणे ज्ञानाला लक्षामध्ये प्रमाणापासून होते का नाही चालू नका. कशापासून जर पाहिजे प्रमाणापासून कधी कोण कारण आहे स्मृती संस्कार करणे स्मृतीला. मला हे माहिती नाही परीक्षा होते ना परीक्षेला कोण बसणार पण त्याच्यामध्ये हे तुझं नाव आहे का आधी नाही बस वरील प्रमाणाचे लक्षणात प्रमेचे जे करण ते प्रमाण असे म्हटले आहे. म्हणून आता करण व कारण यातील भेद सांगतो. कारण कोणाला म्हणायचं कारण कोणा त्याच्यामध्ये थोडासा भेद केला गेला. त्याचे दोन प्रकार आहेत साधारण आणि असाधारण. सर्वाला जे कारण होते त्याला म्हणायचं साधारण कारण. एकालाच कारण होते ते असाधारण. परिच्छेद क्रमांक 43 करण आणि कारण यातील भेद. कारणामध्ये साधारण व असाधारण असे दोन प्रकार आहेत. एक साधारण कारण यच्चयावत सर्व कार्यास जे कारण असते ते साधारण कारण. सगळ्याला जे कारण असते त्याला कारण साधारण आणि ते एकालाच कारण असेल आता हे साधारण कारण म्हणजे ईश्वर इच्छा ईश्वर कारण आहे. कोण कारण आहे ईश्वर. नुसतं ईश्वर कारण असून काम भागत नाही त्याला इच्छाच आहे. ते क्रमाक्रमाने लावायचं कोणत्याही कार्य ईश्वराशिवाय तर नाही का आपण ते डॉक्टर वगैरे औषध देतो औषधाला गुण आला म्हणतो ईश्वराची काय मानतो ईश्वर काय केला पाहिजे हे सर्व सृष्टी बोलणे आपण म्हणजे निमित्त कारण असतो. उदाहरणार्थ आपण पूजा करतो काय तेल वाहतो विष्णूला तुळशी वाहतो काही फळं वाहतो मग मी वाहले असं म्हणतो. कोणी आणले ईश्वर. माझी फळं म्हणतो कोणाची फळं म्हणतो माझी. माझं हे सगळं दुर्व आहे म्हणून वास्तविक तुझ्या नसून कोणाचं आहे ईश्वराची. झाडाचं आहे कोणाचं आहे झाडाला फळं आले नाही त्याने काय वाढलं उपकार कोणाचे झाडाला फळ आणणारा कोण आहे ईश्वर. आपल्या आज्ञा एखाद्या आंब्याचं झाड असतं 50 वर्षापासून झाड आहे पण त्याला आंबे देत नाही. आणि एखादं झाड असतं दरवर्षी आंबे आल्याशिवाय भाग्यवान झाड ते स्वतः झाडाला भाग्यवान आहे. आला का त्याला मोराला का हो काय रे आले ते लावलं देवापासून थोडा तिथे एखादी विचारलं म्हणलं का वा आंबा दरवर्षी फळं देतो वाटलं जोग महाराजांच्या दरबारात ते थोडं पण नाही तिथं ते याचे झाडं लावणार ते अशोकाची लावायची. म्हटलं अशोकाचे झाड इथं लावायचे नाही जय विजयाचे म्हटलं आंब्याचे झाडं लावायचे आंब्याचे. म्हटलं अशोकाचं झाड शोभेच आहे होतं काय शोभेचं. काही त्याला काय फळं येते का त्याला काही फळं येते का नुसती शोभा. आंब्याच्या झाडाला फळे सावली असते पाणी सुद्धा कसे आहे काम आहे तोरण म्हणा. पवित्र आहे तोरण कशाचं करणे आंब्याचं. त्या अशोकाचं झाड म्हणजे काय ते अशोकाचे वनीन सुद्धा अशोक काय संकट लावून दिलं कुठे लावून
पाठीमाग एवढं समजदारी त्यांच्यामध्ये जे झाड फळ देत नाही त्याचं कसं जाऊ दे आपल्याला. साधारण कारणे 9 आहेत. ती अशी: 1 ईश्वर, 2 ईश्वर इच्छा, 3 ईश्वर ज्ञान, 4 ईश्वर प्रयत्न, 5 काल, 6 देश, 7 अदृष्ट, 8 प्रागभाव, 9 प्रतिबंधकाभाव. ही 9 सर्व कार्यास कारणे असतात. यांच्याशिवाय जगातील कोणतेही कार्य होत नाही, म्हणून यास साधारण कारणे म्हणतात. त्याला कोणता आहे? ईश्वर. ईश्वराच्या इच्छेचं सगळं आपलं. ईश्वर असूनही काम लागत नाही. कोणत्याही कार्याला ज्ञानाची काय असते? आवश्यकता असते. सदा भाग जरी करायचा असलं तरी तुला काय पाहिजे? प्रयत्न, नाही, प्रयत्न ज्ञान पाहिजे. आणि तुला प्रयत्न पाहिजे. ज्ञान आहे पण प्रयत्न नाही. प्रयत्न आहे पण ज्ञानच नाही. प्रयत्न काल 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 म्हणून एका एकी झाडाला फळ येत असते का काही खाल जावं लागतं. खावं लागेल. नाही का? थोडे देश नाही का? कोणत्याही देशामध्ये कोणतेही फळ येतात असं नाही. वाळवंट आपल्याकडे सफरचंद येते का? नाही. मी तर काय देश काय ते कुठं आहे ते पाहिजे. त्याला काय पाहिजे? पुढे कोणतं? अदृष्ट अदृष्ट अदृष्ट. अदृष्ट नसेल लग्न झालं म्हणजे मुलगा वापस झाला काही आहे का? नाही. भाग्यात नाही. प्रागभाव उत्पत्तीच्या अगोदर झाडाला फळ 12 झाला नाही तर आंबे येतात. नाही. अगोदर काय प्रागभाव पाहिजे. प्रतिबंधकाभाव. कारण कार्य खूप जोरात वादळात काय होतं? गळून प्रतिबंध हे सहाही कारणे कोणत्याही कार्याला कारण होतं. पुढे वाचा. असाधारण कारण जे एकाच कार्यास कारण होते, दुसऱ्या कार्यास कारण होत नाही, ते त्या कार्याचे असाधारण कारण. मला घट करायचा असेल घटाला रंगणारीच काम करावं लागेल. नाही घट पाहिजे तर मातीला काय कल्पना करा. एखादा कापड तयार करायचं काय द्यावं? कापूस, तंतू तंतू दोरे. घट करायचा असेल तर माती सुताचा काही उपयोग नाही. आणि धोतर करायचं असेल तर मातीचा काही उपयोग नाही. एकालाच काय होतं? कारण अन्याला कारण होत नाही. तर असाधारण कारण. दंडचक्रादी फक्त घटास कारण आहेत, पटास नाहीत. धोटे, फणी, सूत ही पटालाच कारण आहेत, घटास नाहीत. त्याचे जे कारण असतात ते त्यालाच काय असतात? कारण असाधारण. काही लिहायचं असेल तर कागदच पाहिजे नाही का? आणि अक्षर काढायचे असेल तर काय पाहिजे? लेखणीच पाहिजे. कागद आहे का? आपण काही लेखन नाही. जे ज्याचं कारण असते ते त्यालाच कारण होते. अन्याला कारण होऊ शकत नाही. म्हणून दंडचक्रादी ही घटाची असाधारण कारणे आहेत. असाधारण कारणासच करण म्हणतात. त्याला असाधारण कारणाला कारण करण कारण म्हणजे साधन. इंद्रिय संबंधाने प्रत्यक्ष प्रमा होते, तेव्हा त्या प्रमेची साधारण कारणे ईश्वरादी आहेत, कारण त्यांचे वाचून कोणतेही कार्य होत नाही. तसेच प्रत्यक्ष प्रमेची नेत्रादी इंद्रिये ही असाधारण कारणे आहेत, म्हणून प्रत्यक्ष प्रमेची इंद्रिये ही करणे आहेत, त्या इंद्रियास प्रमाणही म्हणतात. डोळा असेल तर रूपाचं ज्ञान, कान असेल तर शब्दाचं, डोळा शब्दाचं ज्ञान करून देतो. फक्त पडायला रूपाचं. त्याला काय कारण आहे? एकालाच कारणीभूत होती, असाधारण कारण. सर्वाला कारणीभूत साधारण.
सदा मांडला डोळा आजारी पडला, कान शेजारी आला. म्हणलं तुमच्या शेजारी कान आहे. मग त्याला सांगा पाहायचं काहीतरी रूप दिसू द्या. मग त्याच्या कार्याचं काय असाधारण कारण. कोणतं असाधारण कारण. फक्त रूपाला कोण कारणीभूत आहे? डोळा. चक्षुरेंद्रिय. म्हणून रूपाच्या विषयाचं असाधारण कारण कोण आहे? डोळा. डोळा. पाची घालायला म्हणतात. पुढे शिष्य म्हणतो, प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्याची करणे इंद्रिय आहेत म्हणून सांगितले, परंतु ब्रह्म ज्ञान रूप आहे व ते ज्ञान उत्पत्ती विनाश रहित व नित्य आहे. ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरे कोठेही ज्ञान नाही. अशा नित्य ज्ञानास इंद्रियजन्यत्व कसे म्हणता येईल? सुंदर शंका केलेली आहे. तुमच्या मनामध्ये काय करणे इंद्रिय आहे ना, म्हणून तुम्ही सांगितलं इंद्रिय आहे ना. इंद्रियाच्या द्वारा आपल्याला काय होते? ज्ञान. ज्ञान होते. डोळ्याच्या द्वारा, रूपाचं. कानाच्या द्वारा, शब्दाचं. शब्दाच्या, हाताच्या द्वारा, स्पर्शाचं. काय करा सगळे इंद्रिय. एखादा सुगंध घ्यायचा असेल तर घ्राणेंद्रिय. कानाकडे देतात. आणि काही खारट आंबट तिखट रसनेंद्रिय. हाताला होते का? नाही. हातामध्ये आपण मिरची घेतली तिखट लागते का? मग हाताने कोणता ज्ञान झालं? स्पर्शाचा. हात म्हणजे त्वगेंद्रिय. त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा. त्वगेंद्रिय म्हणजे त्वचा. भाषण आहे. हो. याला स्पर्श म्हणतो. स्पर्श. एखादा साखर एखादा खडा असला खरबड खरबडला साखरेतली गोडी कळते ना. नाही. माझा एक ज्ञान वगैरे नाही. मग तुमच्या वेदांतशास्त्रामध्ये ज्ञान काय सांगितलं? नित्य सांगितलं. ब्रह्म नित्य आहे का? नित्य आहे. नित्यच आहे. ज्ञान कसं आहे? नित्य. अंतर्गत होते. इंद्रियापासून काय होते? ज्ञान. ज्ञान होते. इंद्रियाचे जे करण आहे काय? करण म्हणजे ज्ञान करून देणे साधन. मला नित्य आहे तर साधनाची आवश्यकता आहे. नित्य म्हणायचं पुन्हा इंद्रियाच्या द्वारा ते काय होते? होते. नंतर इंद्रियजन्यत्व आला. काय आला? इंद्रियजन्यत्व. इंद्रियजन्यत्व असेल तर नित्य कसं? नित्य असेल तर इंद्रियजन्यत्व. अशी शंका म्हणे शिष्याने. शंका समजली. ज्ञान कसं आहे? नित्य. नित्य आहे. काय करे आता मी आता सांगितलं इंद्रिय म्हणजे करण आणि त्याच्यापासून काय होते? जन्य. ज्ञान. ज्ञान होते म्हणजे उत्पन्न झालं की नाही? हो. उत्पन्न होते तर नित्य कसं? आणि नित्य असेल तर उत्पन्न कसं? आणि नित्य म्हणायचं मग उत्पन्न म्हणायचं असं कुठं जमतं का? ज्ञान कसं आहे? नित्य. आणि तुम्ही आता काय सांगितलं? इंद्रियजन्य. मला नित्य ज्ञानाला इंद्रियजन्यत्व कशी आहे? कसे याचा प्रश्न आहे. झोपेला कारण इंद्रियजन्यत्व कसं? तत्वविचार आहे. कोणता विचार? तत्वविचार. मग गोष्टीमध्ये ते बरंच आपलं ते रावणाला सीता हो. बरं सगळा झोळी मग तो भिकारी कशा करता? काही भिक्षा मागण्याकरता का तिथे लागले. काय कर मनामध्ये पुढे काय त्याच्यावर सिद्धांत बनतो. बरं का? कायमचा आसक्ती ही सर्व नाशाला काय कारण. तुले करी बनते आपण परदव्य प्रणाली. सामडवली अभिलाषी मृत्यूजगारी परद्रव्य आणि स्त्री नरकाला स्वर्गी सोडून नरकाला निघाले काय? सगळ्या रावणाचा विध्वंस कशामुळे झाला? प्रणाली.
धनाच्या जगाने कोणाचं तेच आणि सगळे कारभार मारले ना. हो कशामुळे? धन धनाचा अभिलाष. पांडवाचं धन असताना त्यामुळे माझंच आहे, मुळीच देणार नाही. त्याच्याकरता सगळे पांडव काय करावं लागेल. आणि सीतेच्या अभिलाषामुळे सगळे रावण अजूनही त्यांचा वंश चालू आहे. काही काळ रावणाचा वंश काय चालेल विचार करणारे कोणाचा वंश रावणाचे आणि लोकांचा धन लुटणारे कौरवाचे बदला पडत नाही. काळजी करू पुढे शिरगुरु म्हणतात इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण एका तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्या पावेतो जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी अशी स्थलभेदाने पाण्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. ज्ञानाचे ठिकाण इंद्रियजन्य तपस नित्य म्हणायचं आणि पुन्हा काय म्हणायचं इंद्रियजन्य नाही का? हसण्याकरता नसून ब्रह्मचारी म्हणायचं. हा माझा काय आहे मुलगा माझा ब्रह्मचारी असेल तर मुलगा कसा, मुलगा असेल तर ब्रह्मचारी. नित्य आहे तर ज्ञान. नित्य कसं म्हणायचं? अनित्य असेल तर नित्य कसं त्याच्याकरता दृष्टांत व्यवस्थित नाही. पाणी एकच असते. पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही. भेद नाही. माझं ते पाणी झालं विहिरीतलं पाणी. पुढे मोठ लावले म्हणजे कोणतं पाणी? मोठ्यात. म्हणजे दांडातलं दंडात वाटाच दांडातलं पाणी कोणापर्यंत? आळ्यात. आळ्यापर्यंत नाही, झाडापर्यंत नाही. जगवायचं आहे का झाडाला? ते पाणी थांबलं पाहिजे. म्हणून ते मनामध्ये ते कोणा करता येतात आणि ते पाणी थांबलं पाहिजे ना. पण काय करावं लागतं? विहिरीतलं पाणी, पुढे दांडातलं पाणी, पुढे पाणी किती आहे? नाव किती आले? हे नाव कसे माहिती? कसे मिळाले? नाही सगळे चैतन्याच्या प्रकार. कुठंच चैतन्य, जीव चैतन्य, ईश्वर चैतन्य. पुढे ब्रह्मचैतन्य त्याप्रमाणे सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असे नाव येते. सगळं पाणी विहिरीतच आहे. कुठे आहे? विहिरीत आहे का नाही? विहिरीतलं पाणी कुठे आलं? दंडात. कोणतं नाव आलं? अरे नाव कोणतं? पाटातलं पाणी. पाटातलं पाणी. आमचं चुकलं. आता कोणतं नाव? पाटातलं पाणी. पाटातलं पाणी कुठे गेलं? झाडा झाडा शेतकऱ्याला माहिती. आता मोठी पंपाचं पाणी देत असतात. हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. दोन अंतःकरणाची वृत्ती इंद्रियाद्वारा घटापर्यंत जाते. तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे. हे पाटाच्या स्थानी समजावे. विहिरीचा दृष्टांत विहिरीमध्ये जे पाणी आहे ते चैतन्य पुढे पाटामध्ये आलेलं पाणी प्रमाण प्रमात्र चैतन्य असं प्रमाण चैतन्य. प्रमात्र चैतन्य हे नाव आले. विहिरीतलं पाणी विहिरीतल्या पाण्याला कोणतं चैतन्य? प्रमातृ चैतन्य. प्रमात्र चैतन्य. पाटातलं प्रमाण चैतन्य. प्रमाण चैतन्य.
पुढे वाचायचे. 3 घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास ब्रह्मई चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. विहिरीतलं पाणी प्रमातृ चैतन्य, पाठातलं पाणी प्रमाण चैतन्य, पाण्यापर्यंत गेले प्रमेय चैतन्य. चैतन्य एकच आहे पण उपाधीमुळे त्याला काय नाही नाव भिन्न. आणखी पण चांगला विषय आहे बरं का. पुष्कळात बराचसा आहे विषय थोडं लक्ष देऊन आपल्या एकदा समजावून सांगण्यासारखं आहे. आधी विचार करीत उद्या इतके संपत नाही प्रकारात उद्या करू घेता